नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे येथे निघालेल्या गटप्रवर्तक या पदाबद्दलची संपूर्ण माहिती. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे पदाचं ठिकाण असणार आहे. पदाचं नाव आहे गटप्रवर्तक. एकूण पदसंख्या असणार आहे 1. तर पदाचं नाव आपण बघितलेलंच आहे गटप्रवर्तक. रिक्त पदे 1 असणार आहे. नोकरीचं ठिकाण असणार आहे ठाणे. वेतन किंवा मानधन तर दरमहा 8,725 रुपये एवढं मानधन असणार आहे. वयोमर्यादा असणार आहे 21 ते 38 वर्ष. अर्ज करण्याची पद्धत तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच बाय हँड किंवा स्पीड पोस्टने यासाठी अर्ज करायचे आहेत. तर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे 15 सप्टेंबर 2025. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 6 ऑक्टोबर 2025. अर्ज सादर करण्याचा पत्ता काय आहे तर जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे वागळे इस्टेट 22 सर्कल जीएसटी भवन समोर ठाणे पश्चिम. तर पदाबद्दलची आपण माहिती बघू. तर आपल्या पदाचं नाव आहे गटप्रवर्तक म्हणजेच ब्लॉक फॅसिलिटेटर महानगरपालिकेकरी. तर कामावर आधारित मोबदला यामध्ये असणार आहे. तर त्यांनी दिलेला आहे 8,725 रुपये पर मंथ. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदाकरता अर्जदाराचे वय हे 21 ते 38 वर्ष असावे. संगणक ज्ञान म्हणजेच MSCIT उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर मराठी 30 आणि इंग्लिश 40 टायपिंग असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. वर्ड एक्सेलचा अनुभव असणं गरजेचं आहे. सदर पद हे महिला उमेदवारासाठीच राखीव असणार आहे. गटप्रवर्तकांना 25 दिवस किमान काम करणं हे मॅन्डेटरी राहणार आहे. वरील सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सद्यस्थितीत गटप्रवर्तक किंवा आशा सेविका म्हणून जे कार्यरत महिला उमेदवार असणार आहेत त्यांना प्राधान्य हे दिलं जाणार आहे. त्याचबरोबर उमेदवार कार्यक्षेत्रात दौरा करण्याबाबत सक्षम असला पाहिजे. आशा स्वयंसेविका म्हणून काम करत असल्यास कामाचा अनुभव प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. महानगरपालिका पदाकरता दुचाकी जर वाहन येत असेल तर त्यासाठी परवाना असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. तर सर्वसाधारण अटी आणि शर्ती काय असणार आहेत तर गटप्रवर्तक हे पद कामावर आधारित मोबदल्यावर आधारित असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 29/6/2026 पर्यंतच नियुक्ती देण्यात येणार आहे. म्हणजे टेम्पररी बेसिसवर हे पद असणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत माहिती सादर करताना सतत कार्यान्वित असलेला अचूक भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आपल्याला द्यायचा आहे. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया जर कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचे अधिकार हे जिल्हा एकात्मिक सोसायटी अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांना असणार आहेत. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर इतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती प्रमाणपत्र कागदपत्र जर सादर केल्याची किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याची निदर्शनास आलेच तर त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्र तर शैक्षणिक अर्हता शाळा सोडल्याचा दाखला फोटो असलेले एक ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल इत्यादी आपल्याला अर्जासोबत जोडायचं आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात काढलेले पात्र आकारातील उमेदवाराचे छायाचित्र त्याच्या स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिटकवायचा आहे. म्हणजे आपल्याला एक फोटो त्याच्यावर साइन करून आपल्याला तिथे चिटकवायचा आहे. त्याच्यानंतर मुलाखतीकरता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही. तर आपल्याला स्वखर्चाने जायचं आहे. तर यासाठी निवडीचे निकष काय असणार बघू. शैक्षणिक अर्हता जर असेल म्हणजे आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर त्यासाठी 5 मार्क्स. मराठी इंग्लिश टायपिंग असेल तर त्यासाठी 5 मार्क्स. MSCIT असेल तर त्यासाठी 5 मार्क. वर्ड एक्सेल मध्ये अनुभव असेल तर त्याच्यासाठी 5 मार्क. त्याच्यानंतर आशा किंवा गटप्रवर्तक म्हणून जर कार्यरत असेल तर त्याच्यासाठी 5 मार्क्स. कोविड मध्ये जर सेवा दिली असेल तर त्याच्यासाठी 5 मार्क्स. वाहन परवाना असेल तर 5 मार्क्स. सामान्य ज्ञान दौरा क्षमता क्षेत्रीय कामाची आवड असेल तर त्यासाठी 5 मार्क्स. अशी आपली एकूण 40 मार्क्सची ही जी काय निवड चाचणी असणार आहे ती यामध्ये होणार आहे. सदरहून भरती प्रक्रियेकरता आपल्याला 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करायचे. तर त्याच्यानंतर छाननी लेखी परीक्षा मुलाखत प्रक्रिया निवड यादी प्रसिद्ध करणे हरकती आक्षेप जे काय असणार ते प्राप्त करून घेणे तथा निकाली काढणे आदी रीतसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत सर्व सूचना असणार आहेत त्या त्यांच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट आहेत 3 यांच्यावर
वेळोवेळी कळवल्या जाणार आहेत. उमेदवारांना SMS, ईमेल किंवा मोबाईल नंबरवर कोणत्याही प्रकारे कळवलं जाणार नाही, तर आपल्याला वेळोवेळी त्यांचे जे संकेतस्थळ असणार आहे म्हणजे वेबसाईट असणार आहे ते चेक करत राहायचं आहे. इच्छुक उमेदवारांनी रक्कम रुपये 300 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD करायचा आहे बँकेचा, तर या नावाने आपल्याला तो DD करायचा आहे. जाहिरातीतील नमूद पदांकरता पात्र उमेदवार न मिळाला सदर भरती पद जे भरेपर्यंत असणार, तर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी थेट मुलाखतीद्वारे वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे हे पद भरलं जाईल. तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे. तर शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनी यासाठी वेळेत अर्ज करायचे. तर 15/9/2025 ते 6/10/2025 म्हणजे 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला यासाठी अर्ज करायचे. अर्ज हा आपल्याला पोस्टने किंवा बाय हँड सुद्धा आपण करू शकतो. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता सुद्धा आपल्याला इथं दिलेला आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे, वागळे इस्टेट, 22 सर्कल, GST भवनच्या समोर, ठाणे पश्चिम येथे आपल्याला अर्ज सादर करायचे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा त्यांनी इथे दिलेली आहे. तर 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला सायंकाळी 6 पर्यंत आपल्याला यासाठी अर्ज करायचे आहे. तर हा अर्जाचा नमुना आहे, म्हणजे हाच अर्ज आहे, हा आपल्याला प्रिंटआउट काढून तो फिलअप करून त्याच्यासोबत आपल्या जे काही डॉक्युमेंट्सच्या कॉपीज असणार आहेत तो त्या जोडून आपल्याला हा अर्ज पाठवायचा आहे. तर या अर्जाची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून ती घेऊ शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.